आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण आंदोलन करताय, कशा बाबतीत आंदोलन आहे तुमचं आणि काय मागणी केलेली होती आपण? साहेब नमस्कार, मी क्षीरसागर अनिता, धाराशिव जिल्हा अध्यक्ष, महिला परिषद महासंघ. म्हणजे आरोग्य खात्यामध्ये आम्ही काम करतोय. म्हणजे PSC अंतर्गत उपकेंद्र अशा ठिकाणी आम्ही म्हणजे एका गावाला एक अशी महिला आहे. तर याच्यामध्ये आम्ही कामकाज आमचं जसं की झाडू पोछा, अंतर्बाह्य स्वच्छता, बाथरूम स्वच्छता, बेडशीट पडदे धुणे, फर्निचर मशिनरी सफाई करणे, डिलिव्हरी पेशंटला मदत करणे, राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी घेऊन तो राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये आम्ही सहभाग नोंदवून पूर्णपणे त्यांना सहकार्य करणे, ANM सोबत गृहभेटी देणे, लसीकरण करणे, असे आरोग्य खात्यामध्ये भरपूर काही कामकाज असतात. त्या सगळं आम्ही सहभाग नोंदवतोय साहेब. परत ऑपरेशनच्या कॅम्पला आमच्या महिलांना बोलवलं जातं, तिथं पण आम्ही सेवा देतोय. म्हणजे आता सेवा द्यायची म्हणजे पेशंटची तिथं कधी टाळाटाळ तर केली जाऊच नाही आणि आमच्या महिला करत पण नाहीत. पेशंटची सेवा देणे म्हणजे पुण्याचं काम आहे साहेब. तर सर कोविडमध्ये पण आमच्या महिलांनी अहोरात्र कष्ट केले. त्यावेळेस पण आम्हाला कुठलाही भत्ता भेटला नाही, मानधन मिळालं नाही, गणवेश नाही, आम्हाला आढळत नाही, अतिरिक्त कुठला मोबदला भेटत नाही, DAD भेटत नाही. मग म्हणजे फक्त ऑनली 100 रुपये दिवसाला दिले जाते. म्हणजे केंद्र शासन 100 देते आणि राज्य शासन 29 रुपये दिले जाते सर. मग 3000 काय होते साहेब? लोक आम्हाला हसतात ना, म्हणतात काय 3000 करते. घरातल्या माणसांचं टॉर्चर येत आहे. घरातली माणसं म्हणतात की एवढ्याशा पगारावर तुझं आयुष्य पूर्ण चाललं तरी देखील कुठला न्याय भेटेना, मग तू हे काम का करतेस? तर सर CHO असतील, ANM असतील, ह्यांच्याशी कसं आम्ही 10-20 वर्षापासून आमची नाळ जोडलेली आहे सर. आतून नात आम्ही कष्ट केलेले आहेत आणि असं वाटतंय का कुणाला की बाबा एवढं कष्ट करायचं अचानक आपण काम करायचं नाही? असं होऊ शकत नाही ना साहेब. ते एक आमचं कुटुंब आहे, त्याच्याशी आमची नाळ जोडलेली आहे. तर आमच्या पोटाला काही भेटेना, आमचा उदरनिर्वाह होईना, मुलांचा शाळेचा खर्च आहे, गणवेश आहे, दप्तर आहे, काय लागत नाही साहेब. घरात एखादी वृद्ध व्यक्ती असते किंवा एखादी महिला विधवा आहे, परित्यक्ता, गरीब असह्य महिला आहेत, जगण्यासाठी त्यांना कुठलंही दुसरं जगण्याचं साधन नाही. तर ह्या 3000 काय होतं म्हणून आम्ही 1 जुलैपासून काम बंद आंदोलन करीत आहोत. तर आज देशव्यापी संप आहे, त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत. काय मागण्या केलेल्या आहेत? तर गरजेवर आधारित किमान वेतन द्यावं, दरवर्षी गणवेश आढळीची भावभीज द्यावी आणि आम्हाला अतिरिक्त भत्ता कामकाजाचा मिळावा आणि आमचं अंशकालीन जे काही नाव आहे त्यात बदल करावा साहेब. अंशकालीन म्हणता मस्टरला सही घेता जिल्हा परिषदचा कर्मचारी संबोधले जाते आणि काय हे शोषणच होत आहे आमच्या भारतातल्या महिलांचं. ठीक आहे, यापूर्वी आपण अर्ज दिला होता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि जिल्हा परिषदमध्ये सुद्धा दिला होता. त्यावेळेस तुम्हाला काय उत्तर देण्यात आलं होतं? त्यांनी म्हणले की वरील राज्य लेवलला आम्ही पाठपुरावा करू म्हणले. 1 जुलैच्या अगोदरच आम्ही 27 तारखेला आम्ही आलो होतो इथं द्यायला त्यांना निवेदन. काम बंद आंदोलनाचं CO साहेबांना दिलं आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आपले, आणि दुसरं की DHO साहेबांना पण दिलेलं आहे आम्ही निवेदन. ठीक आहे, मग त्या मागण्या तुम्ही वेळोवेळी करताय, मागण्या पूर्ण होत नाहीत. मग आता तुमची पुढची दिशा काय असणार आहे? मुदत काम बंद आंदोलन आहे साहेब. कारण का असंही झाले ना, आता खूप असंही झाले सर, सहनशक्तीच्या पलीकडे गेले. महिला बऱ्याच काय आजारी होत आहे, BP आहे, शुगर आहे, झालं तर मानसिक ताणतणाव आहे, स्ट्रेस आहे, म्हणजे भरपूर काही अडचणी निर्माण होत आहेत ना साहेब. पैसा आहे तर सगळं कुठल्या तर गोष्टी प्रश्न सुटतात ना. पैसा बी नाही, शोषण पण होईल, मानसिक खच्चीकरण पण होईल, जगायचं कसं त्या महिलेनं? काय मागणी केलेली आहे आज आपण? आमच्या कामामध्ये मागणी म्हणजे की आम्हाला 21,000 मानधन करावं आणि गणवेश द्यावा, भाऊबीज द्यावा. परत आणि येण्या जाण्याचं 5 गावाला लसीकरणाला जातो. गावात एक लसीकरण असते, यांचे असते, NC क्लिनिक असतं, लहान मुलांचं लसीकरण असतं. परत एक दिवस त्यांचं OPDचे दिवस असतात. मग आम्हाला सकाळी 9ला गेलं की 12-1-2 वाजतात, कधी 3 वाजतात, कधी 5 वाजतात. मग तिथून आम्ही आल्यावर आम्हाला कोणता शेतकरी कामाला लावते की बाबा ह्या 100 रुपयेवर काय भागणार आहे आमच्या लेकरा बाळाचं? जर तिथून का आलं तर दवाखान्यात न आलं तर बाहेर कामाला बी जावं म्हणलं तर आम्हाला कोणता शेतकरी लावणार आहे दुपारच्या टायमाला कामाला? रोजगारी बायका आज बघा 400-500 रुपये रोजगार घ्यायचा. म्हणजे आमच्यापेक्षा त्याच बऱ्या ना. मग आमचं काम करून दिवस काय फायदा आहे? 3000वर आमचं काय भागणार आहे? काहीच भागीनं गेले. रोज 100 रुपये म्हणल्यावर आमच्या मागण्या अशा कार्यकर्त्यांना झाले 15-15, 16-16 हजार रुपये. मग आमचा पण विचार शासनानं करावं, लेकरा बाळावाचा करावं, हीच आम्हाला विनंती आहे आमची. त्यांना दुसरं काय नाही करत. कळकळीची विनंती म्हणजे देवेंद्र फडणवीस मंत्री साहेबांना, शिंदे साहेबांना, अजितदादा पवारांना, आरोग्यमंत्री आंबेडकर साहेबांना आमचं हेच त्यांना सांगणं आहे की 21,000पर्यंत आमचा पगार वाढावा, आमच्या नावात बदल करावा
बाकी काय नाही. आम्हाला हेच त्यांना कळकळीची विनंती आहे. आमच्या लेकरा बाळाचा उदारनिर्वाह करणं विना गेले आमच्या त्याच्यामध्ये. अक्षरशः आमच्या महिला मेल्या, मरून काय काय महिला रिटायर झाल्या, म्हाताऱ्या झाल्या, तरी पण आम्ही यांचं शासन आमचा विचारच करणार गेलो. बाकी काय नाही. हेच आम्हाला तेवढं त्यांच्यासाठी बोलायचं. बाकी काय नाही. आम्हाला एवढं द्यावं, देऊन आमचं मनाचं समाधान करावं. आम्ही तेव्हा कामावर जाणार, नाहीतर कामावर जाणार नाही.